काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे केवळ बातम्यांमध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारं राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं ज्या भाषेचा वापर केला त्यातून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान झाला आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात काँग्रेसनं त्वरित माफी मागितली पाहिजे. हा केवळ सुनेत्रा पवार यांचा अपमान नाही तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचा अपमान आहे असं त्यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते, परंतु महिलांचा अपमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिली आहे. सुनेत्रा पवारांसाठी गुंगी गुडिया शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच्या इतिहासालाच नाकारत आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. गुंगी गुडिया हा अपशब्द वा असंसदीय शब्द नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना टीका सकारात्मकतेनं घ्यावी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना MPSC पेपर फुटीच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वी जेव्हा आरोप झाले तेव्हा MPSCनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. जरी आरोप 3 महिन्यांनी झाले असले तरी MPSCनं यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस चौकशीची मागणीही स्वतः MPSCनंच केली आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई पोलीस दलातील वेतन घोटाळ्याच्या प्रश्नावर हा 2020 सालचा घोटाळा आहे, आजचा नाही. त्या प्रकरणात कारवाई सुरू आहे. ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली आहे आणि पुढेही होत राहील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे. 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानचोरीच्या प्रकरणाबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले की कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावे असतील तर चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे या संदर्भातील सर्व चौकशी निश्चितपणे केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच.